तेरे ਲਈ याद सतावे नाले आँखां भर जावे टूट गया फिर मुड़ गले तेरे ਲਈ याद सतावे नाले आँखां भर जावे टूट गया फिर मुड़ गले। तुम्ही जर तो फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला पण ॲडमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हाऊ डू क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। फोटो इथे तुम्ही ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि हा फोटो नीट नसेल बसला तर इथून सेट करायचा आहे। त्याच्यानंतर खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपण जो बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल करून येतो एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचे ह्याची फोटोची लेंथ जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पली हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये ते आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे। तर इथे आपली बीट चेंज होतो इथून स्प्लिट करूया। ह्याची पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटमार्पर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे ना सिम्पली जे तो आपला संपतो ते द्यायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असेल तो स्प्लिट करायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे जी पहिली लेयर आहे व्हिडिओची त्यावरती क्लिक करून खाली थोडं स्क्रोल करायचं रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला आपण PNG दिले हे मेसेजच्या PNG तर तुम्हाला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा जो बीटमाचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून आपण एक PNG दिले इथं तुम्हाला ॲड करायचं आहे। तर अशा प्रकारे इथून हे PNG आणि फोटो इथून ॲड करायचे आणि त्याच्यानंतर हे PNG त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली ॲनिमेशनमधला फेड इनचा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा इनमध्ये हा इफेक्ट मिळून जाईल। तर यामध्ये इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली त्याच्या पुढच्या PNGला सुद्धा तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। तर मी काय करतो आहे तर इथून आहे ना फोटो स्प्लिट करून घेतो बीटनुसार तुम्ही पण घ्या। इथून तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल। सिम्पली इल्युमिन फ्लॅशचा इथून सिलेक्ट करायचा आहे किंवा लाईट इफेक्टमध्ये इथून मला मिळून जाईल तो इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथून अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इन 2चा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस ओपनचं जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची खालची लेंथ संपूर्ण होऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला ॲनिमी हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचं आहे इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला हा जो इफेक्ट असेल तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा वरती तुम्हाला ह्या इफेक्टचं नाव मिळून जाईल आणि इथे तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता। तर हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले ॲन्ड्युटाईज आहे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करायचं आहे। तर इथून यामध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे याचं फीडबॅकवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट आहे 3 लेअर मिररचं इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा 8 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर सुरू करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढं यायचं जसं इथं आपण आलो तशा प्रकारे आणि इथं मग खाली बॉडी इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला आहे ना या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो वेळ असेल तो मिळून जाईल सिम्पली तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। केल्यानंतर
त्याच्यानंतर पार्ट्सचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल ना आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.